प्रमुख श्रोत उद्धवजी ठाकरे साहेब टाळ्यांचा गजर मंचापर्यंत येऊ देत. आता नंतर 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 मी घेतो थांबव तिला बसवा नीट मी बघ काही बस तिकडे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाष्य करताना आले की क्रिकेटच्या टीम मधल्या आधीच्या सगळ्याच बॅट्समनने सेंचुरी आणि डबल सेंचुरी मारले आणि मी आता रन्स काढून उपयोग काय, कारण झालंय सामना जिंकलेलाच आहे आपण. आवाज येत नाही काय हो माईक दादा, येतोय का आवाज? हा ठीक. हा नाही, मॅच तर जिंकलेलीच आहे आणि आता कैलास ओमराजे मला इथली माहिती देत होते. पहिलं म्हणजे ओमराजे आणि कैलासचं मी जाहीर अभिनंदन करतोय, कारण अस्सल कट्टर शिवसैनिक हा खोक्याने विकला जात नाही हे त्याने दाखवून दिलेलं आहे. हे फटाके जरा नाही, आता एवढे तर जिंकल्यावर किती विजयाचे तर याच्याहून जोरात वाजवायचे आहेत, एवढे वाजवायचे की दिल्लीच्या कानात आवाज गेला पाहिजे. फटाक्या बघताय आणि 5 वर्ष सभेसाठी, पण आज 50 भर दुपारची होती. बरोबर ना? तुमच्यापैकी काही असेल सभेत आम्हाला दूध पण पाजलं, मग तो साप स्वतःहून कोरेक्स प्यायला लागला. असं काय काय होत गेलं. पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची. आणि काल परवाकडे पण काँग्रेसमधले कोणतरी भाजपात गेले. जाऊ द्या, माझ्यासोबत आज सुद्धा आले होते इकडे, व्यासपीठावरती पण असतील, समोर पण असतील. काँग्रेसची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची आहेत, वंचितची आहेत. विशेष म्हणजे या वेळेला राज्यभरात फिरताना मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, कारण त्यांना आता कळलंय की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यातला फरक सगळ्यांना कळायला लागलेला आहे. आज सुद्धा मी सगळ्यांना सांगतोय, आम्ही तर लढाईला मैदानात उतरलोच आहोत. ही लढाई माझी एकट्याची नाही, ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे, माझ्या देशाची आहे, तुमच्या भावी पिढ्यांची लढाई आहे. मग सगळेजण विचारतात सगळेच तिकडे चाललेत, म्हटलं आणखीन राहिले असतील त्यांनी पण जाऊ द्या, कारण उद्या आम्ही जिंकणार आहोतच. पण आम्ही जिंकल्यानंतर असं कोणी बोलू नये की तुम्ही जिंकलात पण मी तुमच्या बरोबर होतो म्हणून. नाही, तुला जायचं आत्ताच जा आणि समोर उभा राहा, बघतो तुला आडवा कसं करायचं ते. भारतीय जनता पक्षाला काय वाटतं का संपूर्ण हिंदुस्थान आणि महाराष्ट्र त्याने काय आंदण दिलंय की काय? आणि सगळा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आमदार खासदार कदाचित घेतले असाल, पण जनता 50 खोक्यामध्ये येऊ शकत नाही, अजिबात नाही. कारण माझी महाराष्ट्रातली जनता ही भाडखाऊ नाही, लाचार नाही, नादान नाही, गद्दार नाही. आणि जसं जय श्रीराम ही एक गोष्ट आहे, जरूर आहे, आम्ही पण श्रीरामाचे भक्त आहोतच. नव्हे त्यावेळेला जे काही सगळं उसळलं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कोणी रस्त्यावरती फिरकायला तयार नव्हतं, एवढी त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली होती. आणि ओमराजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे,
ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं नाव कोणाला माहिती नव्हतं त्या वेळेपासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यामध्ये भाजपच्या कित्येक पटीने पुढे गेलेलो होतो. आज सुद्धा पुढेच आहोत. आज सुद्धा पुढे आहोत. आणि आता त्यांना जे काय वाटतं, मी मुद्दामून ओमराजे जे बोलले त्याच्यावरती आणखीन थोडं पुढे बोलणार आहे. 2019 साली हे सत्य आहे, कारण मला पूर्ण माहिती आहे. आता तुम्हाला भेटून मी तुळजापूरला जाणार आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे. आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ. शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष. हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं. आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, पण तसेच आम्ही आमच्या तुळजाभवानीचे सुद्धा निस्सीम भक्त आहोत. जय शिवाजी जय भवानी हे म्हटल्यानंतर, हर हर महादेव म्हटल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं. अमित शहा खोटं बोलतायत हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. बरं, त्यावेळेला त्यांनी तो शब्द मोडला आणि मोडल्यानंतर आपण उघड आपण कधी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत, रात्रीच्या गाठी भेटी घेतलेल्या नाहीत, हुडी वगैरे घालून चष्मा वगैरे घालून फडणवीस किंवा त्यावेळेला शरद पवार किंवा राहुल गांधींना भेटायला मी कधी गेलो नव्हतो. पण यांनी शब्द मोडला. मी हिंदू हृदय सम्राटांना, म्हणजे मी सगळं सरळ सांगतो की जगासाठी हिंदू हृदय सम्राट आणि माझ्यासाठी सुद्धा आहेतच. पण माझी पहिली ओळख त्यांच्याशी झाली ती माझे वडील म्हणून झाली. आणि मी म्हणजे त्यांच्या पुत्राने त्याच्या पित्याला दिलेलं, म्हणजे वडिलांना दिलेलं ते वचन की मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि मी त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, पण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन आहे हे आत्ता मी पूर्ण नाही केलं तर मी उद्या कसं करणार. मग ते म्हणाले की ठीक है, जब आपका मुख्यमंत्री होगा तो हमें संभालना, हमारा रहेगा तो हमें आपको संभालेंगे. म्हटलं हे तर होणारच आहे. युती म्हटल्यानंतर एकमेकाला सांभाळून जाऊच आपण. पण 2019 लोकसभेपर्यंत आपला वापर करून घेतला. आज ते जे म्हणतायत की उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाहीत, मग तेव्हा मातोश्रीमध्ये कोणाला भेटायला आला होता तुम्ही? घराणेशाहीवरती तुम्ही आज बोंबलताय बेंबीच्या देठापासून. मग तुम्हाला माहित नाही मातोश्रीमध्ये तुम्ही येऊन मला भेटलात त्या हिंदू हृदय सम्राटांचा मी मुलगा आहे, तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा? आज बोंबलताय घराणेशाहीच्या विरुद्ध. आणि मग त्याच्यानंतर एक वातावरण असं झालं की यांनी दिलेलं वचन मोडलं, त्यांनी वचन मला दिलेलं मोडलं, म्हणजे मी वडिलांना दिलेलं वचन मोडलं. त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी किंवा हे मिंदे त्यांच्या आई वडिलांना मानत असतील नसतील मानत मला माहिती नाही. मी माझ्या आई वडिलांना मानणारा पोरगा आहे. हेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. जय जिजाऊ जय शिवाजी म्हणतो ते जिजाऊ तरी कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांची आईच ना, दैवतच. पितृदेव भव मातृदेव भव मानणारे आम्ही आहोत, हिंदू आहोत. पण तुम्ही दिलेलं वचन मोडलात म्हणून मी त्याचा सूड होय सूड, आणि अजून माझा सूड पूर्ण झालेला नाही. तो शिवसेनेचा मुख्यमंत्री मला परत करून दाखवायचा आहे. मला नाही, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करून दाखवणार. आणि मग यांनी बोंबलाला सुरुवात केली की हा जनादेशाचा अनादर आहे. जनादेश म्हणजे काय की 2019 साली तुम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मिळवली होती ना. आमची युती होती. 2014ला सुद्धा लोकसभेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती की नव्हती? आणि आज मला तोही दिवस आठवतोय की 2014ला मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो होतो आणि मला फोन आला की उद्धवजी भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर युती तोडतोय. आणि त्याच संध्याकाळी एकनाथ खडसेंनी फोन करून आपली युती तोडली होती. मग 2014 साली सुद्धा आम्ही हिंदूच होतो.
19 साली सुद्धा हिंदूच होतो, आता सुद्धा हिंदूच आहोत, उद्या सुद्धा हिंदूच असणार आहे. पण तुम्ही दिलेली वचनं मोडायची, वाटेल तसं वागायचं. 2014ला सुद्धा आमच्या युतीमध्ये आम्ही मोदींचे फोटो लावले होते, तुम्ही बाळासाहेबांचे लावले होते. 19ला सुद्धा आम्ही मोदींचे लावलेले, तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचे लावले होते. आणि म्हणून जर का आम्ही जनादेशाचा अनादर केला असेल तर अजित पवारांनी काय मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती? अशोक चव्हाण गेले काल, इकडचे तुमचे जे कोण बसवराज वगैरे काय काय गेले, ते काय मोदींचे फोटो लावून निवडणूक लढले होते त्यांनी? मग तुम्ही काय वाटेल ते तुम्ही काय केलं तर श्रीखंड, आणि आम्ही खाल्लं तर काय शेण? अरे शेण तुम्ही खाताय, आम्ही नाही खात. तुमचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. जे मुस्लिम आज माझ्यासोबत येतात, मगाशी सुद्धा येताना रस्त्यात ठिकठिकाणी गर्दीचे लोंढेच्या लोंढे होते, तिथले इथे पण काही आले असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बांधव होते, इथे सुद्धा आले असतील. आणि मला ते आकांताने सांगत होते की उद्धवजी लोकशाही वाचवा, देशातली लोकशाही वाचवा. आणि माझंही तेच म्हणणं आहे, आहोत आम्ही हिंदू आहोत, आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. हे मी नाही सांगत, शिवसेना प्रमुख सांगत होते, इथे सुद्धा येऊन बोलले असतील आणि संपूर्ण राज्यभर सांगत होते. जो कोणी या देशाला आपला मानतो तो हिंदू आहे, तो माझा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मग आमची ही हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सांगावं तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय. चला होऊन जाऊ द्या एकदा. आम्ही जे म्हणतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. जर वेगळं असेल तर भाजपने सांगावं. काल सुद्धा अमित शहा येऊन गेले मुंबईमध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा यांचे पक्षाध्यक्ष काय त्यांचं नाव नड्डा, असं वाटतं आता काय सुटेल की काय, पण जरा गच्च मानलं की बरं असं. नड्डा बोलले होते की देशातले सगळे पक्ष संपवून टाकणार. अहो नड्डाजी, तुमचे आत्ताचे जे आहेत ना काय किती कुळे प्रदेशाध्यक्ष, हा त्यांचे 552 कुळे जरी उतरली तरी शिवसेना तुम्ही संपू नाही शकत. कारण नड्डा तिकडे बोलले देशातले पक्ष संपवा आणि यांचे हे मकाऊ फेम 52 कुळे, तो फोटो पाहिला होतात ना तुम्ही. त्यांनी सांगितलं राज्यातले छोटे छोटे सगळे पक्ष संपवून टाका, त्यांच्यातले पदाधिकारी आपल्यामध्ये घ्या. अरे थांब ना, बडे दे ना, पण अजून तर सभा तर संपू दे. छोटे छोटे पक्ष संपवून टाका म्हणजे काय हुकुमशाही आणायची? ज्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणतात घराणेशाही, होय मी घराण्याची परंपरा पुढे घेऊन जाणारा घराणेशाहीचा पायी काय म्हणा पाहिजे तर मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे आणि माझी तयारी आहे. मोदीजी तुम्ही या, अमित शहा तुम्ही या, आपण दोघंही आपल्या घराण्याचा इतिहास जनतेला सांगूया. तुमचं घराणं काय होतं, तुमच्या 7 पिढ्या तुमच्या आधीच्या तुमच्यापर्यंत आणि माझ्या 7 पिढ्या माझ्या आधीच्या माझ्यापर्यंत आपण जो काही लेखाजोग आहे तो जनतेसमोर मांडूया. चला होऊन जाऊ दे एक द्या. पण जो उल्लेख आता मला वाटतं ओमराजेने केला, संजय राऊतजींनी केला की मी कोरोना काळामध्ये आहे, माझी जबाबदारी मी पार पाडली, पण मी त्या काळामध्ये तुमच्यापैकी कोणी सांगा कोणाशी मी भेदभाव केला होता का? मुख्यमंत्री असताना मी कोणाशी भेदभाव केला होता का? मी तुम्हाला सांभाळलं असं म्हणत नाही. तुम्ही मला त्यावेळेला जे मी तुम्हाला सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात. आणि म्हणून जे देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेचं नाव यायचं ते उद्धव ठाकरेचं नाव नव्हतं, ते तुमचं नाव होतं. कारण असा हा चमत्कार आहे की एक माणूस सांगतो काय, घरी बसा म्हटलं तर घरी बसतात लोक, मास्क घाल्यानंतर घालतायत, बाहेर पडू नका म्हटल्यानंतर पडत नाहीत. हे एवढं नातं एखाद्या माणसाचं त्याच्या जनतेशी मला नाही वाटत देशामध्ये दुसऱ्या कोणत्या मुख्यमंत्र्याच्या नशिबी आलं असेल. आणि मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे, आज देखील महाराष्ट्रातले तुम्ही सगळेजण मला तुमच्या कुटुंबातला एक समजता. आणि म्हणून मी तेव्हा एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. कुटुंब माझं आहे, हे माझं कुटुंब आहे.
आणि त्यांची रक्षा करणे ही माझी जबाबदारी आहे. मोदीजींनी काय केलं? माझे कुटुंब फक्त घेतलं, मेरा परिवार. मोदीजी जिम्मेदारी कौन लेगा? मेरा परिवार. अरे हाँ, परिवार आपका हम मानते हैं, लेकिन जिम्मेदारी कौन लेगा? मैं कहता हूं, जैसे मैं कहता हूं मेरे महाराष्ट्र में मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, मैं जिम्मेदारी निभाने के लिए तैयार हूं. आप तैयार हो या नहीं पहले बताओ. आणि अमित शहा जे बोलले की उद्धव ठाकरेंनी त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, शरद पवारांनी त्याच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. अहो अमितजी, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, निदान समजून घ्या. पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक येणार आहे. लोकसभेमध्ये निवडून आला तर मुख्यमंत्री नाही होत, विधानसभेत निवडून आला तर मुख्यमंत्री होतो. साधं या अमित शहाना औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे आपण केलं हे माहिती नाही, तर देशाचा गृहमंत्री त्याला काय माहिती असेल? बरं, मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री. तुम्ही निवडून दिला तर होणार, जनतेने निवडून दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही, जसं तुम्ही फोन करून जय शाहला बसवलं. तुम्ही सगळी तुमची दादागिरी चालते. काय मतदान झालं होतं देशात ना, जय शाहला. काय जय शाह? कोण आहे जय शाह? काय त्याचं कर्तृत्व आहे? काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे? अहो गल्लीमध्ये बॅट बॉल आम्ही पण खेळलेलो आहोत, हे पण खेळलेले आहेत, म्हणून का आम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं? पण माझ्या महाराष्ट्रामध्ये होणारी विश्वचषकाची अंतिम सामन्याची मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही तुमचं त्याचा अध्यक्ष केलात. आणि आता तर माझा जाहीर आरोप आहे, यांनी सरकार गद्दारी करून पाडलंय ना. काय माझा दोष काय होता? कोरोनामध्ये मी माझ्या जनतेला सांभाळलं, हा माझा दोष होता? कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं, हा माझा दोष होता? संकट काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम वेळेवरती मी देत होतो, हा माझा दोष होता? पण तुमच्या लक्षात नाही आलेलं. याने गद्दारी करून आपलं सरकार पाडलं, शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरनं खाली खेचलं. याचं कारण मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो. आणि आज जे त्यांचं चाललंय हे मिंदे लाचार शेपूट हलवत, त्यांची खुर्ची चाटत, जे त्यांच्या तिकडे भिकेचे कटोरे घेऊन बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्या देखत आपल्या छत्रपतींचा, आई तुळजाभवानीचा महाराष्ट्र लुटून एक गुजरातला नेत आहेत. माझा गुजरातबद्दल द्वेष नाहीये, गुजरातबद्दल राग नाहीये, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गुजराती माता भगिनी आणि बांधव पिढ्याने पिढ्या राहत आहेत. माझं त्यांच्याबद्दल काही वैर नाहीये. पण मोदीजी, तुम्ही कळत नकळत गुजरात वेगळा करताय आणि संपूर्ण देश वेगळा करताय. गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधता आहात. ते तुमच्यासाठी नव्हे तर माझ्या गुजरातसाठी ते धोकादायक आहे. सगळं गुजरातला तो फॉक्सकॉन वेदांता, तो जो उद्योग येणार होता तो सुद्धा गुजरातला. बरं, गुजरातला नेला तर नेला, पण तिकडे गेल्यानंतर तिथे जे काय कुठे होतं, डोलेरा का काहीतरी गाव होतं त्यांचं, त्या कंपनीने बघितलं आणि इकडे काय सोयी सुविधाच नाही आहेत. ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. नाही म्हणे, आम्हाला यायचं नाही या देशामध्ये. आता सुद्धा 3 ते सेमी कंडक्टरचे काय येणार होते उद्योग, जवळपास 1 लाख रोजगार त्याच्यात निर्माण होणार. त्यातले 2 उद्योग यांनी गुजरातकडे वळवले. एअरबस टाटा गुजरातकडे, मुंबईचा हिरे बाजार जो आहे तो यांनी गुजरातकडे नेला. काय एवढा तुम्ही महाराष्ट्रावरती द्वेष काय तुमचा? मराठी माणसावरती राग काय तुमचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावरती का राग आहे? आणि हा राग जर का आम्ही उद्या तुमच्या निवडणुकीत काढणारच आहोत. निवडणूक आयोगाने एक सूचना केलेली आहे, चांगली सूचना आहे, की निवडणूक प्रचारात जर का धार्मिक प्रचार केला तर कारवाई केली जाईल. मग त्या निवडणूक आयुक्तांना मी सांगतोय, तुम्ही माझ्या पक्षाचं चिन्ह आणि नाव काढलं, मी तर तुमचं नाव धोंड्या ठेवलेलंच आहे. निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्याच ठेवलेलं आहे. त्या धोंड्याला मी सांगतोय, अरे धोंड्या, हा जो काय तुम्ही फतवा काढलात तो पहिला पंतप्रधानांना लागू करा, तो पहिला गृहमंत्री अमित शहाना लागू करा. कारण आता मोदींचा चेहरा चालत नाही, मोदींची गॅरंटी चालत नाही. कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये स्वतः मोदी बोललेले आहेत
जी ओमराजे तुम्ही आठवण करून दिली, बरं झालं. मोदीजींनी सांगितलं ऐन निवडणुकीच्या प्रचारात बजरंगबली की जय बोला आणि मतदान करा. हा धार्मिक प्रचार नाहीये. मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अमित शहानी सांगितलं होतं की तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा, तुम्हाला सगळ्यांना आम्ही अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन फुकट करू. हा धार्मिक प्रचार नाहीये. कारण आम्ही हे भोगलंय. स्वतः हिंदू हृदय सम्राटांना, शिवसेना प्रमुखांना हिंदुत्वाचा प्रचार केला. म्हणून निवडणूक आयोगाने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिक्षा केली होती. त्यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला होता. मोदीजींचा अधिकार काढून घेण्याची हिंमत आहे धोंड्याकडे? अमित शहाचा निवडणूक लढवण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार काढून घेण्याची हिंमत आहे त्या धोंड्यामध्ये, निवडणूक आयुक्तामध्ये? 370 कलम काढलं, राम मंदिर बनवलं, आता समान नागरिक कायदा आणणार. पहिला समान नागरिक कायदा इथून सुरू करा. सगळे नागरिक हे नागरिक आहेत, कायद्यापुढे सगळे समान आहेत. जो न्याय आम्हाला आहे तोच न्याय पंतप्रधानांना लागला पाहिजे, तोच न्याय त्यांना लागला पाहिजे. मग तुम्हाला काय वाटेल ते करून टाकायचं. आणि आम्ही जरा कुठे शिंकलो तरी लगेच नोटीस, लगेच तारखा पडतात, लगेच निकाल लागतात. जो निकाल त्या लबाडाने दिलेला आहे, नार्वेकर, उघड बोलतो मी, कारण तोच गृहस्थ आता भाजपकडनं निवडणुकीला उभा राहणार आहे. मग जो माणूस एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन निवडणुकीला उभा राहणार आहे तो पक्षपाती निर्णय देऊ शकत नाही. आणि तो तिकीट त्यांनी निर्णय दिल्यानंतर आजच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आपल्या केसची. मला असं वाटतं, कारण मी पेपरमध्ये ऑनलाईन बातम्या वाचतो, त्या बातम्यांच्या आधारे मी बोलतोय, अजून मी पूर्ण माहिती नाही घेतली. पण सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती महाराजांनी विचारलेलं आहे, म्हणजे असं साधारणतः त्यांनी सांगितलंय की लवादाने जो निर्णय दिलाय तो आमच्या निकाल दिलाय तो आमच्या निर्णयाविरुद्ध आहे असं वाटत नाही काय, हे त्यांच्या वकिलाला त्यांनी विचारलेलं आहे. मग झाली आता 2 वर्ष होत आली, 1.5 वर्ष होऊन गेले, 2.25 वर्ष झाली. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रावरती राज्य करते, महाराष्ट्र लुटला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ते सरकार या लुटालुटीमध्ये सामील होत आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना मतं द्यायची? ही एवढी लाचारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाली नव्हती. एवढी गद्दारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झालेली नव्हती. आणि एवढा लाल घोटेपणा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी बघितलेला नव्हता. मला ओमराजे आणि कैलासचा अभिमान का वाटतो? कारण ओमराजे एकमेव खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये तुमचे सगळ्यांचे प्रश्न मोदींच्या समोर ताठ मानेने विचारतो. इतर कोणाची हिंमत नाहीये. ओमराजेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, ओमराजे आरक्षणावरती बोलले. तेव्हा तर मी सांगत होतो की जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे मंत्री तिकडे बसलेत, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा देऊन ताडकन मोदींच्या तोंडात राजीनामा मारून देऊन बाहेर यायला पाहिजे होतं. पण आता सगळे रांगेत उभे आहेत, आमचं काय आमचं काय आमचं काय. आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते. मी 2 दिवसापासून बोलतोय, 4 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले? 4 दिवस झाले. 195 जणांची यादी जाहीर केली. वाचली तुम्ही नावं? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाजींचं नाव आहे, आणखीन कोणाकोणाची नाव आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंह. माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला, आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंबलले होते, यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते, त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना. तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, तर यांच्यासमोर झुकणार?
आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो, दाखवा महाराष्ट्राचं पाणी. पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत, भ्रष्ट माणसं. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी? 2014 साली सुद्धा शेतकऱ्यांना तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या? त्यावेळेला त्यांनी एक असं आश्वासन दिलं होतं, जो तुमचा उत्पादन खर्च असेल, ज्याचा आता लेखाजोगा यांनी ओमराजेने मांडला सोयाबीनचा, मग तुम्हाला दर एकरी तुमचं जे काही पीक असेल त्याचा खर्च किती येईल तो खर्च धरून त्याच्यानंतर 50% अधिक रक्कम त्याच्यामध्ये मिळवणार आणि जो काही आकडा येईल तो तुम्हाला हमी भाव म्हणून देणार. हे 2014 सालचं त्यांचं आश्वासन होतं की नव्हतं सांगा? बाकी 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. अच्छे दिन आएंगे. आता अच्छे दिन येणार. अब अच्छे दिन आएंगे. अब अच्छे दिन आएंगे. पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसता तुम्ही. आणि निवडणूक आल्यानंतर मेरा परिवार सबका साथ, आणि निवडून आल्यानंतर माझ्या दोस्ताचा विकास, अडाणी का विकास. आता तुम्हाला सबका परिवार आठवतोय, इतर वेळेला तुम्हाला शिवसेना पाहिजे. आता घराणेशाही म्हणून मी तुम्हाला खुपायला लागलो. तुम्हाला खुपलं नाही नुसता, तुमच्या भाजपला भगदाड पाडून मी आरपार निघून जाणार. त्यांच्या मतलबासाठी जनता पाहिजे मेरे प्यारे भाई और बहनों. पण तुमचा मतलब झाल्यानंतर हे भाई और बहनों कसे जगतात. आणि मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अरे तुमची ताकद तुम्हाला तरी कळले का? तुम्ही या मातीमधनं अंकुर फोडता, म्हणजे ती मातीमधनं सोनं तुम्ही पिकवणारी माणसं आहात. हतबल होऊ नका. आणि एक लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी ज्या वेळेला आणीबाणी पुकारली होती त्याही वेळेला असंच वातावरण झालं होतं. आता काय होणार? आणि जनता पक्षाचा जन्म झाला. जनता पक्षाची निशाणी काय होती तुम्हाला माहिती आहे? नांगरधारी शेतकरी. नांगरधारी शेतकऱ्यांनी इंदिरा गांधींचा म्हणजे त्यावेळेच्या हुकुमशाहीचा पराभव करून एक जनता पक्ष, जनतेची राजवट या देशात आणली होती. आज शेतकरी आत्महत्या करतोय तुमचं कारण का? नवीन शेतकऱ्याच्या घरामध्ये नवीन बाळ जे जन्माला येतंय त्याच्या डोक्यावरती आधीच त्याच्या वडिलांनी घेतलेलं कर्ज असतं. मग त्याचं जसं मोठं होतं, शिकला तर शिकला, पण जन्म कर्जामध्ये होतो, आयुष्य कर्जामध्ये जातं आणि मृत्यू सुद्धा कर्जामध्येच व्हायचा. आत्महत्या करायची किंवा कर्ज फेडत फेडत थकून मरून जायचं. आणि हे पुन्हा येणार भाई और बहनो, 2047 तुमच्या घरावरती आम्ही सोन्याची कौलं चढू. अरे जा रे, तुझी कौलं तूच चढ. 2047 साली काय व्हायचं ते आम्ही घडवू. पण आता जर काही यावेळेला तुम्ही फसलात, जसं शिवसेना फसली होती 25 वर्ष 30 वर्ष हिंदुत्व 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 म्हणून यांच्या आम्ही पालख्या वाहिल्या. आता जुनी जुनी माझी आणि बाळासाहेबांची भाषणं ते सांगतायत काँग्रेसला कसा विरोध केला होता. मग तशीच बाळासाहेबांची कमळाबाई बद्दलची सुद्धा भाषणं आहेत. कमळाबाई हा मी वापरलेला शब्द नाहीये. कमळाबाई हा शब्द शिवसेना प्रमुखांचा आहे. आणि तो मी मुद्दामून का वापरतो? कारण माझ्यावरती जे आरोप होतात की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही, त्याची झलक म्हणून मी कमळाबाई शब्द वापरतोय. तर त्या कमळाबाईला सांगायचं मला, तुम्ही आज जे बोंबलताय की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली, अरे 30 वर्ष तुमच्या सोबत राहून आम्ही शिवसेनेची भाजप नाही होऊ दिली, तर मी शिवसेनेची काँग्रेस करून दाखवेन. आज मी तुम्हाला सगळ्यांना आणि देशातल्या तमाम नागरिकांना आवाहन करतोय, विनंती करतोय. आहोत आम्ही हिंदू आहोत, कोण मुसलमान आहेत, कोण ख्रिश्चन आहेत, कोण आणखीन कोण कोण जात पात धर्म सगळ्यांचे आहेत. पण ही निवडणूक उद्धव ठाकरेसाठी नाही, तर ही निवडणूक तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या मुलाबाळांसाठी फार महत्वाची आहे. जर या निवडणुकीत पुन्हा जर का हेच सरकार आपण निवडून दिलं तर मग देशातली लोकशाही मेली म्हणून समजा, देशाच्या लोकशाहीचा मुडदा पडला म्हणून समजा. आणि मुडदा पाडणाऱ्यांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय का लोकशाहीला वाचवणाऱ्यांमध्ये सहभागी व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय आणि मतदान करायचंय. उद्या आणखीन 10 वर्षांतर 15 वर्षांतर 20 वर्षानंतर जेव्हा पुढची पिढी येईल तेव्हा तिने अभिमानाने सांगितलं पाहिजे, अरे तेव्हा अशी परिस्थिती आली होती, पण माझे वडील माझे आजोबा यांनी लोकशाहीचा मुडदा नाही पाडून दिला. तर लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्याचा
निवडणुकीत मुर्दा पाडला, याचा अभिमान त्या पिढीला वाटला पाहिजे, याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांना एक आवाहन करतोय, कोणी हिंदू असेल, कोणी मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख माझे बांधव आहेत, जैन असतील, गुजराती, सगळेच या निवडणुकीमध्ये आपले धर्म आपल्याला बाजूला ठेवून आपला देश हाच माझा धर्म आणि देश मी वाचवणार हाच माझा धर्म ही शपथ घेऊन या भाजपचा पराभव केला पाहिजे. आणि त्यांना काय घोषणा द्यायची ते देऊ द्या, पण मी एकच घोषणा देतोय, ते जे म्हणतात ना इसके पार उसके पार, मी आज घोषणा देतोय, आपकी बार भाजपा तडीपार. जरा जोरात बोला, आपकी बार. तर ही तडीपारीची नोटीस मी आज भाजप सरकारला देत आहे. आणि इकडे पोलीस आहेत, त्यांच्याकडनं शिका. तडीपारीची नोटीस आल्यानंतर सही कोण करतं, तशी त्या नोटीसवरती सही तुम्हाला करायची आहे. मी नोटीस देतोय, सही करणार आहात की नाही, आणि भाजपला तडीपार करणार आहात की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.